नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी असंच एक सहज फेसबुकचे व्हिडिओ बघत होतो. तिथे एक व्हिडिओ बघितला मी. तर तो व्हिडिओ मला खूप आवडला. त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहो. तर तो बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याला थोडीशी काहीतरी माहिती भेटावी ह्या उद्देशाने बनवलेल्या आहे त्या व्यक्तीने, आणि मी पण तो त्या पद्धतीने शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या वेळेस जमीन ओली असते त्यावेळेस शेताची मशागत ही जास्त करू नये. त्याच्या मागचं विज्ञान जर बघायला गेलं तर कारण काय आहे की आता बेमोसमी पाऊस होत आहे. आपल्याला जमिनीची मशागत करायला वेळ नाही भेटला. आता अनेक शेतकरी काय करतात, थोडं जर ऑप्स आला की लगेच ट्रॅक्टर बनवणार, जमिनीला फुर्र करणार, एकदम त्याला ढासळून टाकणार. अशा वेळेस काय होतं, हे जे मातीचे कण आहेत ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 70 ते 80% काळ्या मातीची म्हणजे ब्लॅक कॉटन सॉईल आहे. ह्या सॉईलची जी कॅपॅसिटी थोडं जरा जवळ आहे. ज्यावेळेस आपण ह्याला नांगरणी करून हे करतो ना, त्यावेळेस त्याचं जी पोत आहे ती बिघडते. अशा वेळेला जमीन अजून कडक होते, पिकांच्या मुळाची वाढ होत नाही. मला माहिती आहे हा काळ कधीच नव्हता आला, पण आपल्याला अशा वेळेस काय करायचंय, फक्त एक हलकी पलटी करायची आणि डायरेक्ट पेरणी यंत्रानं आपल्याला बियाणं पेरायचंय. आपण जर डोकं लावलं जास्त आणि अजून जास्त तुम्हाला वाटेल की तण येईल, उगवल का नाही, त्याच्या नादामध्ये तुम्ही जमीन खराब करत आहात. लक्षात घ्या, काही होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि विज्ञानावर विश्वास ठेवा, ते महत्वाचं आहे. जास्त करून आपल्याला काय होईल की जास्तीत जास्त तणनाशकाचा खर्च वाढेल यावर्षी. पण ही नांगरणी जर तुम्ही केली जास्त आता वल्या ह्याच्या जमिनीमध्ये, तर पूर्णपणे मातीचं स्ट्रक्चर हे डिस्ट्रॉय होऊन जाईल. हे मी स्वतः म्हणत नाही, मी स्वतः शेती केलेली आहे, मला विज्ञानाचा अनुभव आहे आणि तुमच्यासारख्या अनेक देश विदेशातल्या शेतकऱ्यांसोबत मी काम करतोय. तळमळीनं सांगतोय, लक्षात घ्या.